महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या निवडणुका टाळण्याचा हा डाव, विरोधकांच्या निवडणूक पुढे ढकलण्याच्या मागणीवर भाजपचं टीकास्त्र, निवडणुका पुढे ढकलण्याची भूमिका मविया कार्यकर्त्यांना पटणारी नाही, केशव उपाध्येंची टीका. मतदार यादीतील घोळ सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, सर्व विरोधी पक्षांची एकमुखी मागणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर 2 दिवसात विरोधी पक्ष भूमिका ठरवणार. इतके कन्फ्यूज विरोधक पाहिले नाहीत. मागणी काय करायची हेच माहित नाही. कायदा समजून न घेता फक्त नरेटिव्ह सेट करण्याचं काम सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. राज ठाकरेंच्या आरोपांनंतर कांदिवलीतील मतदार यादीतील घोळ समोर. महेंद्र चव्हाण आणि नंदिनी चव्हाण या बापलेकीचा पत्ता चुकीचा. यादीतील पत्त्यावर दोघांचंही वास्तव्य नसल्याचं समोर. पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी संघाकडून भाजप मंत्र्यांना समज. पक्षांतर्गत कुरबुरी असतील तर त्या मिटवण्याच्याही सूचना. आमदार संग्राम जगतापांच्या आवाहनानंतर नगरमध्ये हिंदूंच्या दुकानाबाहेर भगवे झेंडे, तर उरलेल्यांनी तिरंगा लावा. एमआयएमची भूमिका. हिंदुत्ववादी संघटनांकडून जगतापांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या घरावर पालिकेचा बुलडोझर. अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई. नाशिकच्या कारागृहामध्ये कैदी गांजा पितानाचा व्हिडिओ समोर. कैद्यांकडून थेट नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात फोटो सेशन. नाशिक कारागृह प्रशासनाच्या दक्षतेवर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह. कफ सिरपमुळे आणखी एका चिमुकल्या मुलीचा मृत्यू. मध्य प्रदेशच्या छिंदवाडातील मुलीचा नागपुरात मृत्यू. पहलगाम हल्ल्याचं कारण देत नागपुरात सेवानिवृत्त व्यक्तीला केलं डिजिटल अरेस्ट. 19,50,000चा गंडा. नागपूरच्या अनमोल नगर परिसरातली घटना. आमदार निवासातील वादग्रस्त कॅन्टीनला क्लीन चिट. अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई मागे. आमदार संजय गायकवाड यांनी केली होती मारहाण. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळले. ऐन दिवाळीत शेतकऱ्याला 8 रुपये किलो दरानं विकावा लागतोय कांदा. दिवाळीमुळे उद्यापासून नाशिक जिल्ह्यात आठवडाभर कांदा खरेदी विक्री व्यवहार ठप्प. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज ऊस परिषद. जयसिंगपूरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीत ऊस परिषद पार पडणार. परिषदेत राजू शेट्टी कोणत्या मागण्या करणार याकडे लक्ष. आज कोल्हापुरातील गोकुळ दूध उत्पादकांचा मोर्चा. डी व्हेंचर पोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत प्रतिसाद न दिल्यानं उत्पादक आक्रमक. गाई म्हैशींसह आंदोलक मोर्चात सहभागी होणार. क्रीडा शिक्षक नसल्यास अल्पसंख्याक शाळांची मान्यता रद्द करणार. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा इशारा. मुंबईत खेळासाठी वक्फ बोर्डाच्या जागा उपलब्ध करून देणार. कोकाटेंची माहिती. राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 2 दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचाही इशारा. दिवाळीनिमित्त विदर्भ मराठवाड्यात जाणाऱ्या गाड्यांचं आरक्षण फुल. पुणे विभागातून 580 जादा बस विदर्भ आणि मराठवाड्यात सोडणार. 580 पैकी 250 बसचं आरक्षण आतापर्यंत फुल. कोल्हापूरच्या तळसंदेमधील वसतिगृहातील मारहाण प्रकरणी 5 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल. 9 ज्युनियर विद्यार्थ्यांना सिनियर विद्यार्थ्यांनी कमरेचा पट्टा, प्लास्टिकची बॅट आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केलं होतं. छत्रपती संभाजीनगरमधील शाळेच्या मैदानावरील हत्येचा उलगडा. मैत्रिणीच्या वादातून जिवलग मित्राची हत्या. आरोपी सचिननं जिवलग मित्र सुरेशचा चाकूनं गळा चिरला. भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्त्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी. दोन्ही देशात 48 तासांसाठी युद्धविराम.